दिवाळी आली की सगळीकडे फटाक्यांचा आवाज, प्रकाश आणि आनंद. पण कधी असं वाटतं का या आवाजात आपला निसर्ग, आपले प्राणी आणि आपलं आरोग्य हरवतंय? पण हे फटाके खरंच भारतीय परंपरेचा, मुळात दिवाळीचा भाग आहेत का? फटाके कसे सुरू झाले? फटाक्यांमुळे काय परिणाम होतात? आणि फटाक्यांऐवजी आपण कोणते पर्याय निवडू शकतो? चला जाणून घेऊया दिवाळी सणामागचा खरा अर्थ. नमस्कार, मी शुभेच्छा आणि आपण पाहत आहात कलाकार प्रस्तुत सण दिवाळीचा ठेवा संस्कृतीचा पर्व दुसरे. तुम्हाला माहितीये का, पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की फटाक्यांचा उगम भारतीय संस्कृतीत झालाच नाहीये. मग हे फटाके आले तरी कुठून? नाही माहित? मला सांगा, कोरोना व्हायरस आपल्याकडे कुठून आला होता? बरोबर, फटाक्यांचा उगम पण चीन मध्ये झाला. सुमारे 2000 वर्षांपूर्वी तिथे लोकांनी दुष्ट आत्म्यांना घाबरवण्यासाठी बांबूच्या काड्या जाळायला सुरुवात केली. नंतर 15व्या शतकात गन पावडर म्हणजेच बारूदचा शोध लागला आणि फटाके तयार झाले. हळूहळू फटाके भारतात आले आणि लोकांनी दिवाळी सारख्या सणात त्यांचा वापर सुरू केला. म्हणजेच फटाके आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नव्हते, ती परदेशातून आलेली प्रथा आहे. मित्रांनो, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा सण. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि दुःखावर आनंदाचं राज्य, हीच दिवाळीची खरी ओळख. पण आजच्या काळात दिवाळी साजरी करण्यात एक मोठी समस्या वाढत चालली आहे, ती म्हणजे फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.